पुढची बातमी मुंबई पुणे महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे। खालापूर टोलनाका ते बोरघाटामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे। बोरघाटामध्ये धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे आणि पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरती मोठी गर्दी आहे। सध्या मुंबई पुणे महामार्गावरती वाहतूक कोंडी झाल्याची एक मोठी बातमी, त्यामुळे तुम्ही देखील या मार्गाने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आधी ही संपूर्ण माहिती घ्या आणि मगच घराबाहेर पडा। मुंबई पुणे महामार्गावरती खालापूर टोलनाका ते बोरघाटामध्ये वाहतूक कोंडी झाली आणि बोरघाटामध्ये अगदी धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे। पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरती हे ट्रॅफिक जाम सध्या दिसतंय मुंबई पुणे महामार्गावर। दिवाळीचा सण आहे, 3 दिवस सुट्ट्या आहेत आणि मुंबई पुणे महामार्गावरती पुण्याकडे जाणाऱ्या लेन जवळ अमृतांजन पुलाजवळ मोठी वाहतूक कोंडी, त्यामुळे मुंबई पुणे मार्गावरून महामार्गावरून जर प्रवास करण्याचा तुम्ही देखील विचार करत असाल तर न्यूज 18 लोकमतची ही बातमी पहा आणि मगच घराबाहेर पडण्याचा विचार करा, कारण पुण्याकडे जाणाऱ्या लेनमध्ये वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत। सध्या वाहनं जागच्या जागी थांबून आहेत आणि त्यामुळे अमृतांजन पूल त्यासोबत खालापूर टोलनाका ते अगदी बोरघाटापर्यंतची ही वाहतूक कोंडी। गणेश दोडाम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, काय स्थिती आहे सध्या मुंबई पुणे महामार्गावरची? पण नक्की पाहायला गेलं तर आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवर वर खालापूर टोल नाका ते बोरघाटात आज पुन्हा आपल्याला वाहतूक कोंडी बघायला मिळालेली आहे। खंडाळा बोरघाटामध्ये आता वाहन जे आहे ते धीम्या गतीने सुरू आहे। तसेच खालापूर टोल नाक्यावरून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर कमीत कमी 1.5 किलोमीटरच्या या रांगा लागलेल्या आहेत। तर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सलग आज दुसऱ्या दिवशी ही बोरघाटामध्ये ही वाहतूक कोंडी मिळालेली आहे, बघायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे अनेक मुंबईकर हे पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या दिशेने आता रवाना होत आहे। वाहनांची संख्या अचानक वाढल्यामुळे ही वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे। कालही असाच प्रकार या पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर पाहायला मिळाला। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। यानंतर आता पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। पर्यटनाचा हंगाम आता सुरू होतोय आणि मुंबईकरांसाठी आणि माथेरानकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारी नेरळ माथेरान मिनी ट्रेन दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा रुळावरती येते। तब्बल 3 वर्षांनंतर ही ट्रेन धावते आणि आज सकाळी 8:50 पहिली ट्रेन माथेरानकडे रवाना झाली। दिवसभरात या ट्रेनच्या 16 फेऱ्या होणार आहेत। 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ आणि माथेरान डोंगर भागातून जाणाऱ्या रुळांचं मोठं नुकसान झालं होतं। रुळांखालील खडी सुद्धा वाहून गेली होती, त्यामुळे नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनचा मार्ग बंद ठेवण्यात आला होता। मात्र ही मिनी ट्रेन आजपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे। 8:50 ही ट्रेन निघाली। नेरळहून दुपारी 2:20 ती सुटणार आहे पुन्हा आणि माथेरानला संध्याकाळी 5 वाजता पोहोचणार आहे। ही मिनी ट्रेन इतके दिवस बंद होती, मात्र आता सुट्ट्यांचा हंगाम सुरू झालेला आहे आणि या दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर आजपासून नेरळ माथेरान सेवा ही मिनी ट्रेनची सुरू झाली आहे।